वेगळी टॉनिक मार्केटमध्ये आहेत, विद्राव्य खत आहेत, ते 100% तुमच्या पिकाची वाढ झपाट्याने करण्यासाठी बनवलेले आहेत. त्यामधले जे मॉलिक्यूल आहेत तेच कार्य करतात. आणि काही पीजर असे आहेत की तुमच्या पिकाची वाढ देखील थांबवतात. पण आता आपल्या पिकाला त्याची गरज आहे का, की गरज नसताना आपण फवारतोय, या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचे आहे. त्यामुळे हे 3 ते 4 मिनिट पुढील तुमच्या कापूस पिकाच्या व्यवस्थापनामधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माहिती मिळवणार आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाची योग्य वाढ नाही ही भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना समस्या आहे. भरपूर प्रमाणात शेतकरी कॉल करतात, कमेंट करतात. त्यांचं म्हणणं असतं की कापूस पिकाची वाढ कमी आहे, त्याच्यासाठी कोणती फवारणी करावी. कापूस पिकाची वाढ कमी आहे हा निर्णय शेतकरी कोण्या हिशोबाने घेतो. होतं काय, 2 प्लॉट असले, शेजारच्या प्लॉटची हाईट तुम्हाला जर 3 फूट वाटली आणि तुमच्या प्लॉटची 2 फूट वाटली, तुमच्या मनात साहजिक प्रश्न आहे शेतकऱ्याच्या की माझ्या कापूस पिकाची हाईट कमी होत आहे, माझा कापूस पीक वाढणारच नाही. शेतकरी मित्रांनो, यामध्ये व्यवस्थापनाचा भरपूर प्रमाणात वाटा असतो. त्याच्यासोबतच तुमच्या जमिनीचा पीएच. दुसरी गोष्ट, जर त्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये नात्राचं प्रमाण जास्त असेल किंवा त्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे टॉनिक फवारले किंवा नात्राचा वापर खताच्या माध्यमातून जास्त केला आणि त्यामुळे त्याच्या पिकाची वाढ जोमदार वाटत असेल, तुम्हाला जोरदार वाटत असेल, चांगली वाढ देखील असेल आणि तुमच्या कापूस पिकाची वाढ तुम्हाला कमी वाटत असेल. पण आता कमी आणि जास्तचा फरक कसा काढायचा? शेतकरी मित्रांनो, जर 2 फळफांद्यामधील अंतर, हे जे 2 फळफांद्या आहे, या 2 फळफांद्यामधील अंतर जर 3 बोटापेक्षा वर गेलं, समजून जायचं तुमच्या कापूस पिकाची अतिरिक्त वाढ होत आहे. जर 3 बोटापेक्षा कमी अंतर आहे, 3 ते 2 बोटच जर तुमच्या 2 फळफांद्यामध्ये बसत असतील, तर समजून जायचं तुमच्या कापूस पिकाची वाढ अतिशय योग्य पद्धतीने आणि फायदेदायक होत आहे. जर 2 बोटापेक्षा 2 इंचापेक्षा जर कमी, 1.5 इंच किंवा 1 इंचावर जर ही फळफांदी लागत असेल, 2 फळफांद्यामधील अंतर 1 ते 1.5 इंच असेल, तर मग तुमच्या कापूस पिकामध्ये नत्राचा पुरवठा करण्याची गरज आहे, NPK देणं गरजेचे आहे किंवा एखादं टॉनिक घेणे गरजेचे आहे, विद्राव्य खत फवारणीत वापरणं गरजेचे आहे. जेव्हा 1 ते 1.5 इंच 2 फळफांद्यामधील अंतर असेल. जर 2 ते 3 इंच फळफांदीमधील अंतर असेल तर विद्राव्य खत टॉनिकच्या नादी लागू नका. जर 4 बोटं अंतर झाला असेल तर पुढील फवारणीपासून विद्राव्य खत टॉनिक बंद करून टाका. पुढील खतामध्ये नत्राचं प्रमाण कमी करा, कारण तुमच्या कापूस पिकाला फळफांद्या ह्या 2 ते 2.5-3 इंचापर्यंतच लागली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त अंतर होता कामी नको आणि 2 इंचापेक्षा कमी नको, कारण 2 इंचापेक्षा जर कमी झालं तर वाढ निश्चितच कमी होणार आहे, कापसाची खूप दाटी होणार आहे. आणि खूप जास्त जर 4 इंचावर लागल्या तर निश्चितच 5 फुटाच्या झाडाला जर तुम्हाला 40 फळफांद्या लागणार असाल 2 इंचावर, तर त्या 4 इंचावर लागल्या तर त्या 20च लागतील, म्हणजे 20 फळफांद्या कमी होतील. त्यामुळे डायरेक्ट अर्धा म्हणजे 50% उत्पादन घटू शकतं. ही गोष्ट लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, गणित लक्षात घ्या. आधी आपल्या प्लॉटमध्ये चांगली तपासणी करा की 2 फळफांद्यामधील 2 बोट भरतय, 3 भरतय. 2-3 भरत असेल बोट 2-3 इंच तर योग्य पद्धतीत वाढ आहे. कुठलीही गडबड वाढीसाठी करू नका. जर 1 ते 1.5 इंच भरत असेल तर निश्चितच एखादं अमिनो ऍसिड, फुलिक ऍसिड किंवा NPKचा स्त्रोत असलेलं तुम्ही चांगलं टॉनिक घ्या, विद्राव्य खत घ्या आणि फवारणी करा. पण 4 इंचापेक्षा जर डबल जास्त होत असेल वाढ, 2 फळफांद्यामधील अंतर 4 इंचापेक्षा जास्त असेल, तर मग मात्र पुढील फवारणीपासून टॉनिक, विद्राव्य खत पूर्णपणे बंद करा. NPK देताना नत्राचा वापर कमी करा, जेणेकरून 3 ते 2 इंचावरच तुमच्या कापूस पिकाला फळफांदी लागेल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल. त्यामुळे वाढ करत खर्च करू नका. मी भरपूर कॉल घेतोय, भरपूर कमेंट आहेत आणि भरपूर उत्तर देखील देतोय की आपण व्हिडिओमध्ये सांगतो झपाट्याने वाढ करण्यासाठी किंवा वेगवेगळे टॉनिक आपण सांगत असतो, विद्राव्य खत सांगत असतो. पण ते कामाचं आहे ते केव्हा गरज असताना. ते मॉलिक्यूल त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते योग्य कामासाठीच आहे, त्याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे, पण तो परिस्थितीनुसार घेतला पाहिजे. जर कापसाची वाढ खरंच थांबली, जर खरंच 1 ते 1.5 इंचावर फांदी निघत आहे, मग त्या अवस्थेमध्ये तुम्ही चांगली वाढ करणारं टॉनिक, विद्राव्य खत घेतलं पाहिजे. जर योग्य प्रमाणात वाढ असेल तर अतिरिक्त होणारा खर्च आपण टाळू शकतो. जर जास्त प्रमाणात वाढ असेल तरी देखील टॉनिक व विद्राव्य खत टाळा, म्हणजे ती जी वाढ अतिरिक्त आहे ती काही प्रमाणात कमी होईल. किंवा तुम्ही त्याच्यामध्ये PGRचा वापर करू शकता. आता PGRचा वापर जास्त वाढ असेल तर कोणत्या करायचा तो आपण पुढील व्हिडिओमध्ये विषय घेऊ उद्याच्या. आणि त्याच्यानंतर आपण एक असा मुद्दा घेऊ की जर खरंच 1-1.5 इंचावर
फांदी निघत आहे तर मग त्या शेतकऱ्यांनी कोणती फवारणी करायची जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.